गुड मॉर्निंग. मी तुमचा मित्र मिस्टर ट्री फार्मर. हे बघा आपल्या सकाळच्या वाजलेत आता 7 झाले आणि आज अशी फजिता होणार आहे माझी की जसं की आज हे बघा हे मिरचीचं प्लॉट आपल्याला तोडण्यासाठी आला आहे. मिरचीचे प्लॉट तोडायला बाया येत आहे आणि मी आणि माझा मित्र आम्ही गोबी काढतो आहे. म्हणजे गोबी प्लस मिरची आज दोन्ही एकाच दिवशी आलं आहे. दोन्ही एकाच दिवशी काढण्याचं काम सुरू होतं आहे. काय फजिता होणार आहे माझी समोर तुम्ही बघा आणि तुम्हाला थंबनेल बघून तर समजलंच असेल काय सीन झाला असेल. तर चला बघूया समोर काय 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 ॲडजस्ट करू शकतो मी. सकाळच्या वाजले 7 आणि आपण गोबीच्या शेतामध्ये सकाळची लाईट आली आहे. आपले हत्यार पण रेडी आहे. हे बघा आता गोबी काढण्याचं काम सुरू करतो आहे मी आणि माझा मित्र आम्ही गोबी काढण्याचं काम सुरू करतो. आणखी 1 तासभरानं मिरचीमध्ये काढायला येत आहे. समजून काय बाया येणार आहे मिरची तोडायला. तो एक सीन आहे माझ्या पाठीमागे. आज काय काय ॲडजस्ट होईल आणि कशा पद्धतीने करू हे तुम्हाला दाखवतो मी. आज मज्जा येणार आहे भाऊ. आज माझ्या एकट्याची ॲडजस्ट होणं शक्य नाही आहे. आणि प्लस कालची चर्चा ऐकली मी. काल गोबी 32 रुपये गेली होती. आज मिरची आणि गोबी काय भाव जाते तुम्हाला ह्या व्हिडिओच्या अपडेटमध्ये सगळं मिळून जाईल. तर बघू काय होतं आहे. आज ॲडजस्ट होतं आहे माझ्याकडनं सगळ्या गोष्टी का काही सोडून द्यावं लागतं आहे का काय बघू. प्रयत्न चालू आहे आणि आय थिंक दोघांना जर चांगला भाव मिळाला ना ह्या ट्रिपचे पैसे जमा करतोय. ट्रिपसाठी पैसे जमा करतोय. फिरायला जायचं आहे. फिरायला लंबी ट्रिप आहे आपली एक. आणि जर ॲडजस्ट झालं तर ह्यावर्षी 2 ट्रिप करून घेऊ मोठ्या. म्हणजे जवळपास 2 महिन्यासाठी गायब असणार मी. आता याच्यावर समजेल. बघू समोर काय काय होतं. तर हे बघा हे आपलं याच्यामधलं हे पहिलं तास आहे. हे बघा इथं फिल्टर हे पहिलं तास आहे आणि या पहिल्याच तासामध्ये शोधतोय मी. हे बघा पहिलं सापडलं पण खूप छोटं आहे. ते सोडून द्यावं लागेल. आणि समोर बघत असे शोधच काम करतोय. आणि हार्वेस्टिंग आपली सुरू झालं आहे आणि हार्वेस्टिंगचा आपला डे 3 आहे. गोबी हार्वेस्टिंग करण्याचा डे 3 आहे आपलं. फक्त हे नळी बंडल दिसतं आहे का इथं बस इथपर्यंतच आपले प्लॉट समजे काढायला सुरुवात झाली आहे. समोर थोडेफार लागलेत ते नंतर काढणार आहे आपण. मला भाव ऐकूनच असं एक्साइटमेंट झाली काढण्यासाठी की म्हणलं आज जास्त माणसं नसले तर चालेल सगळे कामं मी करतो पण आज गोबी काढून घेऊ. काय होतं आहे मार्केटमध्ये गेल्यावर समजेल. आणि आय थिंक भाव जास्त असायला पाहिजे होते आपल्याला समजून आणखी याच्यापेक्षा जास्त. कारण मार्केटमध्ये माल नाही आहे आणि जे जाणार आहे तो आपला समजून आता थोडक्याच लोकांचं आहे. जवळपास जे पहिले प्लॉट होते अर्ध्या लोकांनी पाण्यामुळं ते रोटर मारला आणि जे आपल्यासारख्यांचे जगलेत आपले पण रोटरच मारणार होतो आपण. पण जे आपले जगलेत त्यांना थोडाफार भाव मिळण्याची शक्यता होती. पण आजपर्यंत भाव डाऊनच होते. आज बघू काय भाव मिळतो आपल्याला मिरचीला पण आणि गोबीला पण. सुरुवात झाली. एक आलेत. हे बघा तुम्ही हे मालक आत्ताशी घेत आहे डालं घेऊन. अरे मालक चला मालक. आणि माझं गोबी काढण्याचं काम चालू आहे काही ठिकाणी. हे बघा छोटे छोटे दिसू लागलेत पण माल फ्रेश आहे बरं का बाबा. ज्ञानी लोकांनी येऊन ज्ञान शोधलं होतं आम्हाला की होत नसेल करू नका रे असं आहे ह्याला असं करावं लागतं तसं करावं लागतं. लसण चिवडा सगळ्या गोष्टी फेल झाल्या त्याच्या. त्यांना बघा म्हणा माल चालू आहे. बाकीच्यांचे गेला आपला सुरू झाला आहे. आणि जी मजा आहे आता मार्केटमध्ये ती मजा फक्त आपला तुमचा भाऊ बघणार आहे आणि तुम्हाला पण दाखवणार आहे. चला राजदादा. तिथून तर इथपर्यंत गोबी काढणे झाले आमची. आता मग राजदा कधी तू ह्या पट्टीत आला ना मी आलं. ओके इथं ठेवून दे. ही चालू आहे इथं एक ठेवून दे पलीकडल्या साईडला. हां असे 2 ठिकाणी राहिलेत. आता बाकी नाही फिरायचं काम आहे. इथून हा लिंब दिसतोय का छोटावाला हावाला लिंब कुठे गेला माझा हात. हां हावाला लिंब. या लिंबापासून पुढं नंतरची लागवड आहे आपली. इथपर्यंत थोडा माल पकडला आहे. बाकी या साईडला भरपूर माल होता. आता मिरच्या तोडणाऱ्या बायासुद्धा आल्या आहे. आता आमच्या भाऊचा जेवायचा टाईम झाला. चालू राजदादा आता जेवण वगैरे करून
परत नंतर पन्न्या भरायला सुरुवात करायची. आज बघू किती पन्न्या भरता आणि मिरच्या किती निघता. मज्जा येऊ लागली मज्जा. 11 आणि माझं पन्न्या भरायचं काम चालू आहे. हे बघा गोबी काढून टाकली, मम्मी पन्न्या भरते. इथं बघा गंज पडलेत ती पन्न्या काटा आणि 20-20 किलोच्या पन्न्या भरणं पडतं आमच्या मार्केटमध्ये. तुमच्याकडे किती किलोच्या पन्न्या भरावं लागतं मग कमेंटमध्ये नक्की सांगा. टाईम कमी राहिला, माल जास्त निघला होता तर एवढ्या बाया आणल्या सगळ्या गोबी भरण्यासाठी. नात करते काय मंडळ काय एवढे. मार्केट आहे भावा. ही आपली गाडी माल 35चे रेट चालू होते, आता रेट उतरले 30ला देतोय मी माल. आयफोन फुटला ना, आयफोन फुटला म्हणून ये भाई अरे माझ्या माल लोड हो रहा भैया. ये देखो मिर्ची मार्केट. मी भी करू काय आपल्याला नहीं जिसका उसका काम उसको करने दो राव. क्या कर रहे तुम लोग. पहिले आपण 5 पन्न्या दिल्या मिरचीच्या आणि आता हे बघा 4 पन्न्या आहेत. हे 4 पन्न्या मार्केटला घेऊन जातोय. आता याला किती भाव मिळतो हे बघू आपण. या मला तर वाटतं थोडं कमीच देतील. पहिले आपली गेली 50 रुपयांनी. आय थिंक हिनं शिल्लक जायला पाहिजे असं अशी इच्छा आहे माझी. बघू. हे बघा पन्न्या घेऊन जातोय. ते बरं झालं मार्केटमध्ये जायचं काम नाही पडलं मला. काय राव हिला 50 रुपयाचाच भाव मिळाला. 4 पन्न्या होत्या आपल्या, 50 रुपयानेच गेली ही पण. सेम रेट, काही फायदा नाही. गाडी खाली झाली. ते तर बरं झालं रोडवरच आपल्याला व्यापारी भेटून गेला. आतमध्ये जायचं काम नाही पडलं. आतमध्ये गेलो असतो आणखी कमी केले असतं त्यांनी, कारण रेट उतरत चालले होते. मी पहिलेच बघितलं होतं. ते हो म्हणला मला 50 रुपये. म्हणलं चल घे भावा, उचल तू उचल जाऊ दे.